भेसळ माफिया असो वा ड्रग्ज तस्कर, अहिल्यानगरच्या या IPS अधिकाऱ्याने तेलंगणात सगळ्यांनाच घाम फोडला। अहिल्यानगरच्या मातीतील एक तरुण अधिकारी आज तेलंगणात गुन्हेगारी विरोधात धडाकेबाज कारवाई करत आहे। अन्न भेसळ विरोधात देखील त्यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे आणि यामुळे ते तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणे संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत। कोण आहेत ते अधिकारी सगळं सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24ला फॉलो करा। मंडळी, पिंपळगाव माळवीचे मूळ रहिवासी असलेले IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड सध्या हैदराबाद टास्क फोर्सचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। अन्न भेसळ, अंमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीविरोधात त्यांनी कठोर मोहीम उघडली आहे। मार्च 2026 मध्ये स्थापन झालेल्या अन्न भेसळ विरोधी विशेष पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत 208 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 292 टन भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। नार्कोटिक्स विभागानेही अवघ्या 8 महिन्यात 400हून अधिक गुन्हे नोंदवत 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले। गांजाच्या आंतरराज्य नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासोबतच 35 बेकायदेशीर परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले। विशेष म्हणजे सुमारे 800 व्यसनाधीनांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आलं।